हॅलो एव्हरीवन. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 ज्याच्यामध्ये विचारलं की अंबा डोंगर इन इंडिया इज नोन फॉर विच ऑफ द फॉलोइंग. तर गुजरातमध्ये जे आपलं छोटा उदयपूर डिस्ट्रिक्ट येतं तो एरिया कशासाठी ओळखला जातो? कार्बोनेटेड कॉम्प्लेक्ससाठी, अनॉर्थोसाइट कॉम्प्लेक्ससाठी, क्रोमॅट कॉम्प्लेक्ससाठी की किंबरलाइट कॉम्प्लेक्ससाठी? आता हा सेम क्वेश्चन म्हणजे याचा जो काही मेन डाटा आहे तुम्हाला दोन्ही एक प्रकारे स्टॅटिग्राफीच्याही बुकमध्ये मिळून जाईल आणि प्लस तुमच्या इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये, ठीक आहे, जे तुमचे कार्बोनेटेड ऑकरन्सेस असतात बिलकुल तिथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जाईल. सो इंडियन ऑकरन्सच्या कंटेक्स्टमध्ये सो सेव्हरल ऑकरन्स ऑफ कार्बोनेटेड वॉट रिपोर्टेड फ्रॉम द नॉर्थ नर्मदा व्हॅली, जसं अंबा डोंगर आहे, पनवड आहे आणि सिरिवासन्स, नकल्स आणि भरविला. त्याच्यापैकी आपल्याकडे ऑप्शन्समध्ये जे आहे इट्स युअर अंबा डोंगर एकतर कार्बोनेटेड अल्कलाईन कॉम्प्लेक्सेस आहे. ठीक आहे, तर अकॉर्डिंगली द ऑप्शन्स ऑप्शन ए जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 ज्याच्यामध्ये विचारलं आहे की मॅक्झिमम परमिसिबल लिमिट ऑफ फ्लुराईड इन ड्रिंकिंग वॉटर ॲज पर द WHO गाईडलाईन. तुमच्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये मॅक्झिमम फ्लुराईडचं कंटेंट किती असलं पाहिजे किंवा किती नाही, ठीक आहे, याचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे. तसं बघितलं तर 2 येतं, त्याच्यापैकी आपल्याला फक्त WHOचं म्हणजे स्टँडर्ड विचारलेलं आहे. तर एक प्रकारे रिपीटेड क्वेश्चन आहे. याच्या अगोदर जर तुम्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले असेल तर बरेचदा बिलकुल जो आहे हा सेम आलेला आहे. तर फ्लुराईडचे तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळेल बिलकुल, ठीक आहे, 1 आणि 1.5. 1 इज परमिसिबल लिमिट, याला तुम्ही मिनिमम एंट्रन्स लिमिट म्हणू शकता तुमच्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये, आणि ही झाली त्याची मॅक्झिमम लिमिट. तर तुम्हाला पण ॲक्च्युली मॅक्झिमम विचारलं आहे की ड्रिंकिंग वॉटरमध्ये फ्लुराईडचं कंटेंट मॅक्झिमम किती असलं पाहिजे, मॅक्झिमम टू मॅक्झिमम, ठीक आहे, त्याच्यावरती एक्सिड नाही केलं गेलं पाहिजे. तो इट्स युअर 1.5, ठीक आहे, मिलीग्रॅम पर लिटर एवढं ठीक आहे. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 ज्यामध्ये विचारला आहे कम्प्लीट द रिॲक्शन गेट राईट. मला एक अँथोफिलाइटचे मेंबर दिलेला आहे. कॉर्ड्स इक्वल्स टू हायपरथिन्स प्लस, ठीक आहे, अँड लास्टमध्ये H2O. आता लास्टमध्ये प्लस H2O म्हणजे मेटामॉर्फिकमध्ये तुमची ही मेटामॉर्फिक डिहायड्रेशन रिॲक्शन झाली. आता मेटामॉर्फिक डिहायड्रेशन रिॲक्शन तुम्हाला तिथंच बघायला मिळेल जिथे हाय ग्रेडचे मेटामॉर्फिक रॉक्स असतात. मोस्टली लो ग्रेड मेटामॉर्फिक रॉकमध्ये बिलकुल तुम्हाला डिहायड्रेशन्स वगैरे बघायला नाही मिळत बिलकुल, ठीक आहे. तो जसं गेट ड्राईट आहे मीन्स अँथोफिलाइट व्हेरायटी, ते तुमच्याकडे सिलिका आहे, म्हणजे कुठं ना कुठे हा ॲम्फिबोलाइट किंवा ॲम्फिबोलाइट फेसेसच्या कंटेक्समध्ये बोलतो आहे. हायपरस्थिन्स वगैरे आहे मीन्स तुमचे पायरॉक्झिन्स वगैरे, ठीक आहे, या कंटेक्समध्ये. तो गेटड्राईट प्लस कॉर्ड्स तुम्हाला काही ना काही, कारण ॲल्युमिनियम सिलिकेट पहिले येतो इनिशियली बिलकुल, तर म्हणून तुम्हाला गेटड्राईट प्लस कॉर्ड्स हायपरस्थिन प्लस कोर्डेराईट बिलकुल देतो. आता हा पार्ट जर तुम्ही बघितला तर एक प्रकारे जर कंपोजिशन बघितले किंवा फेसेस बघितलं तर माहीत पडतं की थोडंफार ॲम्फिबोलाइट फेसेस आहेत जो की ट्रान्सफॉर्म होतो आहे कुठे ना कुठे तुमच्या ग्रॅन्युलेट फेसेसमध्ये. तर ऑप्शन ए जो आहे तो आहे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 ज्यामध्ये तुम्हाला जनरल ट्रेंड विचारलेला आहे मेटामॉर्फिझमचा. चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द डिफॉर्मेशन अँड द मेटामॉर्फिझम. आता जनरल ट्रेंड स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला पहिले मेटामॉर्फिझम स्टार्ट होण्यासाठी ऑब्व्हियसली पॅरेंट रॉक लागतो जो की एक सेडिमेंटरी रॉक आहे, ठीक आहे. देन शेलचं लो ग्रेड मेटामॉर्फिझम होईल तेव्हा कुठे तुमच्याकडे बिलकुल जो आहे स्लेट बनेल. स्लेटचं थोडंसं बिलकुल जे आहे हाय ग्रेड मेटामॉर्फिझम, हाय मीन्स इंटरमिजिएट बनेल, तो ऑब्व्हियसली स्लेट नंतर तुमच्याकडे फिलाईट राहील. फिलाईट नंतर तुमच्याकडे शिस्ट अँड देन सिक्वेन्शियली नीज. तर जो सिक्वेन्स आहे ऑप्शन एमध्ये तो आहे करेक्ट, ठीक आहे. शेल जो ऑब्व्हियसली तुम्हाला पॅरेंट रॉक लागेल मेटामॉर्फिझम होण्यासाठी, पॅरेंट रॉकचा स्लेट, स्लेटचा देन फिलाईट, फिलाईटचा शिस्ट अँड निस्ट. मिगमॅटाईट इचं बिलकुल जो आहे तो एकदम लास्टमध्ये आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. तर दिस ऑप्शन ए जो आहे तो आहे इथे करेक्ट सिक्वेन्स. घेऊयात नेक्स्ट वन. ओके. हाय, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 ज्यामध्ये विचारला आहे की ऑर्थोपॅरोक्झिन ऑकर इन हाय टेम्परेचर अनहायड्रस ग्रॅनेटोइड इज नोन ॲज. तर त्याला तुम्ही काय नावाने ओळखता? प्लॅजो ग्रॅनेट नावाने, चार्नोकाईट नावाने, एडरपाईट नावाने की टोनॅलाईट नावाने, ठीक आहे. सो तुमच्याकडे 4 रॉक्स दिलेले आहेत. पहिला आहे प्लॅजो ग्रॅनेट. नावातच प्लॅजो आहे मीन्स प्लॅजो क्लेज आणि ग्रॅनेट. ग्रॅनेटचं कंपोजिशन बघितलं तर ग्रॅनेटमध्ये प्लॅजो क्लेज फेल्डस्पारपेक्षा अल्कली फेल्डस्पारचं पर्सेंटेज नेहमी जास्त असतं इन अन ॲव्हरेजली. कॉन्ट्रॅक्शन ऑफ प्लॅजोक्लेस ग्रॅनेट कॉमनली यूज्ड इन द USSR फॉर द प्लुटोनिक रॉक कन्सिस्टिंग ऑफ ऑलिगोक्लेस अँड अँडेसिन. मीन्स प्लॅजोक्लेस जर कॉर्डसोबत जर असेल तर तेव्हा तुम्ही त्याला बिलकुल प्लॅजो ग्रॅनेट म्हणता. तुम्हाला OPX विचारला आहे तर ऑब्व्हियसली प्लॅजो ग्रॅनेटमध्ये OPX येत नाही, ठीक आहे, एक प्रकारे. नेक्स्ट म्हटलं तर एडनब्राईट, ठीक आहे.
द मेंबर ऑफ चार्नोकेटिक रॉक सिरीज कन्सिस्टिंग इसेन्शियली ऑफ कॉर्ड्स अँटीपर्थाईट अँड तुमचा जो आहे इथे ऑर्थोपायरोक्सिन्स. तुम्हाला ऑर्थोपायरोक्सिनच्याच कंटेक्समध्ये जो आहे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. सो एक असा तर पहिली गोष्ट हा मेंबर आहे चार्नोकेटिक रॉक सिरीजचा. चार्नोकेटिक रॉक सिरीजमध्ये बरेच येतात. ठीक आहे, बघूयात आपण याला. फक्त ऑप्शन OPX दिसला म्हणून तो ऑर्थोपायरोक्सिन ऑकरिन हाय टेम्परेचर अनहायड्रस ग्रॅनिटॉइड रॉक होतोच असं नाही बिलकुल. ठीक आहे. नेक्स्ट आहे चार्नोकाइट. टर्म नाव अप्लाइड टू द ऑर्थोपायरोक्सिन ग्रॅनाइट. क्लिअर लिहिलेलं आहे की चार्नोकाइटच तो तुमचा ऑर्थोपायरोक्सिन ग्रॅनाइट आहे, ज्याच्या कंपोजिशनमध्ये OPX तुम्हाला इझिली मिळून जातं. लास्ट आहे टोनॅलेट. ॲक्च्युली जर बघितलं तर हा जो इडरबाईट आहे तो टोनॅलेटची एक व्हेरायटी आहे. प्लुटोनिक रॉक कन्सिस्टिंग इसेन्शियली ऑफ द कॉर्ड्स आहे, इंटरमिजिएट प्लॅजोक्लेज आहे. ठीक आहे. तर तुमच्या टोनॅलाइटमध्ये सुद्धा बिलकुल तो तुम्हाला ॲक्च्युली बघायला मिळत. तर एकच ऑप्शन आहे चार्नोकाइट, ज्याच्यामध्ये OPX जो आहे तुम्हाला किंवा OPX ग्रॅनाइटच्या नावाने बिलकुल जो आहे तुम्हाला ओळखला जातो. ऑप्शन बी जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हाय नेक्स्ट क्वेश्चन जो जसाच्या तसा हॅकॅनफॉस्टिनच्या बुक्समधून उचललेला आहे. क्वेश्चन नंबर 16 ज्यामध्ये विचारला आहे की विच अमॉंग द फॉलोइंग आर ट्रू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिम्पल शेअर. तर सिम्पल शेअरचे तुम्हाला काही ट्रू कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत जे जसेच्या तसे बिलकुल जे आहे बुकमधून विचारलेले आहेत. ठीक आहे. याच्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला थरोली बुक्स मल्टिपल स्टेटमेंटच्या जेव्हा जेव्हा गोष्टी येतात तेव्हा तुम्हाला थरोली बुक्स वाचावेच लागेल. कुठलेच व्हिडिओज शॉर्ट नोट्स कामाला कधीच येणार नाही, कुठलीही ती एंट्रन्स असो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन कॅन बी लिस्ट फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिम्पल शेअरची बिलकुल जे तुम्हाला विचारलेले आहे. याच्यापैकी कुठले कुठले ट्रू आहे 4 तुम्हाला विचारलेले आहेत, तसं भरपूर आहे. पहिला विचारला लाईन अलॉंग द शिअर प्लेन डिफॉर्म ऑर रोटेट. तर यांनी म्हटलं आहे की लाईन अलॉंग द शिअर प्लेन डू नॉट डिफॉर्म ऑर रोटेट. तर ऑब्व्हियसली पहिलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंटच रॉंग आहे, कारण त्यांनी फक्त ट्रू वाला विचारलं आहे. सेकंड, फिजिकल लाईन रोटेट फास्टर दॅन द ॲक्सिस ऑफ द स्ट्रेन इलिप्स. बिलकुल. तर फिजिकल लाईन्स रोटेट फास्टर दॅन द ॲक्सिस ऑफ द स्ट्रेन इलिप्स. जसं तसं आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. आणि वरचा जर पॅरा किंवा प्रिव्हियसली जर बघितलं या चॅप्टरमध्ये तर स्टेटमेंट मॅचसुद्धा होतात. थर्ड, इन द शिडमिट नेट लाईन रोटेट अलॉंग द ग्रेट सर्कल आउटवर्ड फ्रॉम द शिअरिंग डायरेक्शन. तो इन द शिडमिट नेट लाईन रोटेटिंग अलॉंग द ग्रेट सर्कल टुवर्ड्स द शिअरिंग डायरेक्शन्स. ठीक आहे, एक प्रकारे. तर तुम्ही म्हणू शकता टुवर्ड्स नाही, इथे तो म्हणतो आहे की भाई आउटवर्ड. बिलकुल. तो इट्स लाईक कम्प्लिटली जस्टापोज. तो ऑप्शन 3 पण तो पण रॉंग आहे. द सेन्स ऑफ लाईन रोटेशन इज द सेम फॉर एनी लाईन ऑफ रोटेशन. सो द सेन्स ऑफ लाईन रोटेशन इज द सेम फॉर एनी लाईन रोटेशन. तर करेक्ट आहे. जो स्टेटमेंट 2 अँड स्टेटमेंट 4 आहे तो तुमचा ट्रू आहे ॲज पर द क्वेश्चन, आणि स्टेटमेंट 1 अँड 3 जो आहे तो रॉंग आहे. सो 1 अँड 3 आर ट्रू. तो नाही, 1 अँड 3 तर फॉल्स आहे. 2 अँड 1 ठीक आहे, 2 इज ट्रू, 1 3 अँड 4 आर फॉल्स नाही. 2 अँड 4 आर ट्रू. तो 2 आणि 4 हा ट्रू आहे. 1 अँड 3 आर फॉल्स आहे. तर ऑप्शन सी जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला x इक्वल्स टू वाय अँड द बोथ आर ग्रेटर दॅन झेड विच इज इक्वल्स टू 1 हे काय इंडिकेट करतात. जनरली स्ट्रेन इलिप्सॉइडमध्ये ठीक आहे एक प्रकारे ज्याच्यामध्ये तुमच्या 2 ॲक्सिसची लेंथ सेम आहे आणि त्या 2 ॲक्सिसची लेंथ थर्ड झेड व्हर्टिकल ॲक्सिसपेक्षा कमी आहे, आणि जी कमी आहे ती इक्वल्स टू 1 आहे. बिलकुल या कंटेक्समध्ये विचारलेलं आहे. मोस्ट कॉमनली जर तुम्ही रेफरन्स घेत असाल एक्स वाय झेडचा, मोस्ट ऑफ द मल्टिपल डिफरंट ऑथर्सच्या बुक्समध्ये हे इंटरचेंजेबल आहेत. जिथे मी झेड लिहिला तिथे एक्स आहेत, बऱ्याचशा बुकमध्ये क्रॉस चेक करू शकता. वायच्या ठिकाणी झेड आणि सिमिलरली बिलकुल. तर एक्स आणि झेडची जी बिलकुल जी ही लेंथ आहे तुम्ही ती सेम आहे, सॉरी एक्स आणि वायची, आणि या दोघांची लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे झेडपेक्षा. तर वी कॅन से झेड इज स्मॉल. ठीक आहे. अँड विच इज इक्वल्स टू 1 बिलकुल, आणि हा खूप मोठा आहे. अशा कंडिशनमध्ये काय होईल, जे काही मटेरियल सबस्टन्स ठीक आहे किंवा स्ट्रेन डेव्हलप होईल बिलकुल, तो काइंड ऑफ फ्लॅटन होणार. याला दुसऱ्या भाषेमध्ये ॲक्च्युअली फ्लॅटन पण म्हटलेलं आहे. पण प्रॉब्लेम आहे की हा फ्लॅट वर्ड तुमच्या इथे कुठेच ऑप्शनमध्ये नाही आहे. तर त्याच्या अल्टरनेटली काय म्हणू शकतो आपण बिलकुल की ऑब्व्हियसली एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग तर इथे काही ना काही बिलकुल कुठे काही झालेलं नाही आहे, कारण ते इक्वल्स टूमध्ये आहे. पण यांची लेंथ झेडपेक्षा खूप कमी आहे. तर इथे एकच गोष्ट आपण म्हणू शकतो, ठीक आहे, कम्प्लिटली खूप एक्सटेन्शन वगैरे त्याने दाखवलं आहे, बट एकाच ॲक्सिस फक्त
एकाच ॲक्सिसच्या अलॉंग ही फ्लॅटनिंग होत आहे, तर इट्स युनिॲक्सियल कॉन्ट्रॅक्शनच्या कंटेक्समध्ये येते बिलकुल. ठीक आहे. सो युअर युनिॲक्सियल कॉन्ट्रॅक्शन किंवा युनिॲक्सियल कम्प्रेशनच्या मधात ज्याच्यामध्ये एक्स आणि वायची बिलकुल जी आहे तुमची डायरेक्शन्स नियरली, आता इथे कंटेक्समध्ये 1 जरूर दिलेलं आहे, तर आपण म्हणून त्यामुळे म्हटलं की एक अजून इथे ऑप्शन येतो ज्याला तुम्ही ॲक्च्युअली जसं इथे आहे दिलेला, दिस इज द वन केस ज्याच्यामध्ये तुमच्या इथं ॲक्च्युअली सिमेट्रिक फ्लॅटनिंग येतं. याचप्रमाणे तुम्ही म्हणू शकता की एक्स इज इक्वल्स टू झेड अँड सॉरी एक्स इज इक्वल्स टू वाय अँड इट्स मोर ग्रेटर दॅन बिलकुल जो झेड विच इज इक्वल्स टू 1. तर दिस इज द काइंड ऑफ एक तरह से कंडिशन आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये ॲक्च्युली फ्लॅटिंगची पण ही एक गोष्ट येते बिलकुल. ठीक आहे. सो इट्स एक प्रकारे ऑप्शन तो नसल्यामुळे तर असोसिएटेड 4 ऑप्शन्सपैकी युनिॲक्सियल कॉन्ट्रॅक्शनच्या कंडिशनमध्ये तुम्ही हे म्हणू शकता. ओके. नेक्स्ट आहे प्लॉटिंग पीच इज युजफुल वेन रॉक कंटेन्स. ठीक आहे. तर रॉकवर काय असलं पाहिजे की तुम्ही पीच ही प्लॉट करू शकता, नाही तर नाही करू शकत. ठीक आहे. एक प्रकारे मोस्टली फॉल्टमध्ये जर तुम्ही बघितलं असेल एक, तर जर हा तुमचा फॉल्ट प्लेन आहे तर फॉल्ट प्लेनवर तुम्ही पीच तेव्हाच, आणि पीच म्हणजे काय असतं, पीच म्हणजे तुमच्या स्ट्राईकपासून या फॉल्ट प्लेनवर एखादं लिनिएशन किंवा लिनियामेंट असेल त्याच्यामधला जो अँगल आहे त्याला तुम्ही पीच किंवा रेक म्हणता. ठीक आहे. कम्प्लिटली बिलकुल या फॉल्ट प्लेनवरच्या या इन्क्लाइंड प्लेनवर मेजर केलेला अँगल जो स्टार्ट होतो स्ट्राईकपासून तर लिनिएशनपर्यंतचा, यालाच तुम्ही एक प्रकारे रेक किंवा बिलकुल पीच म्हणता. त्याच्यासाठी हे लिनिएशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फोलिएशनवर ते लिनिएशन असतं, तर फोलिएशनचं आपण तुम्ही म्हणता फोलिएशन नॉट अन इसेन्शियल कंडिशन, ते लिनिएशन असणं महत्त्वाचं असतं. तर पीच किंवा रेक तुम्ही तेव्हाच मोजू शकता किंवा हे तेव्हाच यूजफुल असू शकतं जेव्हा तुमच्याकडे एक तर स्लीप प्लेन म्हणजे फॉल्ट प्लेन आहे, दुसरं तिथे कुठल्या प्रकारचं एक प्रकारे लिनिएशन्स डेव्हलप झालेलं आहे, तेव्हाच याचं प्लॉटिंग बेनिफिशियल होऊ शकतं. ऑप्शन ए जो आहे तो आहे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके. हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 ज्यामध्ये विचारलेलं आहे की इन द गिवन डायग्राम बिलो द डीप ऑफ द फॉल्ट प्लेन ए. कुठला आहे फॉल्ट प्लेन, तर हा फॉल्ट प्लेन आहे. ठीक आहे. तुम्हाला दिलेला दाखवलेला त्याची डीप काढायची आहे. तसे आपण नॉर्मली डीप कशाने काढतो, तर सिम्पल टॅन थिटा इक्वल्स टू, जर डीप काढायची असेल तर 20 से इट्स सिम्पल कंटूर इंटरवल डिफरंट डिवायडेड बाय बिलकुल जो आहे कंटूर स्पेसिंग, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता की व्हर्टिकल डिफरन्स डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिलकुल, दोन पैकी काय म्हणा. आता कंटूर इंटरवलची गोष्ट इथे क्लिअर दिसत आहे 300 200 100 मीन्स तुमचे कंटूर इंटरवल्स बिलकुल जे आहे इथे दिलेच आहे, हे 100 200 300. युअर कंटूर इंटरवल्स आर 100. ठीक आहे. एक प्रकारे याला तुम्ही व्हर्टिकल, इथे तुम्ही याला कंटूर इंटरवल म्हणा किंवा व्हर्टिकल डिफरन्सेस म्हणा बिलकुल. हॉरिझॉन्टलची जर गोष्ट केली तर कंटूर स्पेसिंग, ज्याला कंटूर स्पेसिंग पण म्हणतो, किंवा हॉरिझॉन्टल तुम्ही एक प्रकारे जो आहे तो डिस्टन्स पण म्हणतात. इट्स अगेन अ डिफरन्स ऑफ 300 200 100 मीन्स इट्स अ डिफरन्स ऑफ 100. तो टॅन थिटा इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय 100 यानी की 1. थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजेच 45. ऑप्शन सी जो आहे तो आहे इथे करेक्ट. ओके. हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20 ज्याच्यामध्ये विचारलेला आहे की डिस्पिट बिंग ओल्डर द अरावली रॉक फ्रॉम द टाईप एरिया आर लोअर ग्रेड दॅन द जस्ट ऑफ दिल्ली मेटॅसोमॅटिझम या मेटासेडिमेंट्स बिलकुल. सो अरवली ग्रुपचे जे रॉक आहेत ते ओल्डर आहेत, मग ते हाय ग्रेड असायला पाहिजे, पण असं आहे नाही. ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली दिल्ली ग्रुपचे जे मेटासेडिमेंट्स आहे ते तुम्हाला थोडंसं हाय ग्रेड्स बघायला मिळतं. याचं कारण काय आहे, त्याचं कारण तुमच्या स्ट्रॅटिग्राफीमध्ये खूप थरोली आहे, काही पर्टिक्युलरमध्ये तुम्हाला बिलकुल जे आहे बघायला नाही मिळणार. ठीक आहे. ज्याच्यामध्ये मल्टिपल्स स्ट्रॅटिग्राफर्सद्वारा एक प्रकारे कन्फ्युजन्स, ज्याच्यामध्ये बेसमेंट रॉक्स प्रत्येकाने चेंज केलेले आहेत, ग्रेड्स ऑफ मेटामॉर्फिझम प्रत्येकाने वेगवेगळे सांगितलेले आहे, इव्हॉल्युशन्स जे आहे दोन जी अरवली आणि दिल्लीची ती एक वेगळ्या प्रकारे सांगितलेले आहे. तर हा एक कॉम्प्लेक्स जो डाटा आहे पूर्णपणे बिलकुल, हा काइंड ऑफ कॉन्ट्रोवर्शियल सारखा आहे. याला तुम्ही अरवली आणि दिल्ली ओरिजिनेची प्रॉब्लेमसुद्धा म्हणू शकता जो त्या एरियामध्ये झालेला आहे. तर हे एक रिझन आहे ज्याच्यामध्ये ओल्डर असूनसुद्धा अरवलीचे जे रॉक्स आहेत तुम्हाला हाय ग्रेड बघायला नाही मिळत, ते थोडेसे तुम्हाला लो ग्रेड बघायला मिळतात.
बरं असं असेल तर मग त्याचं कारण काय? मग यांनी म्हटलं आहे की द टू युनिट्स एक्सपिरियन्स डिफरंट मेटामॉर्फिझम ॲट द सेम प्लेस. जर ती जागा एकच आहे, एज 2 वेगवेगळे आहे बिलकुल, तर तशी बघितलं तर ही गोष्ट असते, की एक सेम प्लेसवर तुम्हाला सेम व्हर्टिकल कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळे ग्रेड्स बघायला मिळू शकते. पण जर तुम्ही स्ट्रॅटिग्राफी व्यवस्थित जर बघितले, तर असं शक्य नाही आहे तिथे बिलकुल. तर ऑब्व्हियसली पॉसिबल नाही आहे. टू युनिट्स वेअर टेम्पररी अपार्ट देन ॲक्रिटेड, म्हणजे दोन अरवली आणि दिल्ली हे तुमचे टेम्पररी वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये बनले आणि नंतर ते एकत्र आले. कुठले एकत्र मीन्स ॲक्रिटेड्स इन कंटेक्स्ट ऑफ टेक्टॉनिक इथे बोललं जात आहे बिलकुल. तर हां, ते असं होऊ शकतं. थर्ड आहे की दिल्ली एक्सपिरियन्स द थर्मल मेटामॉर्फिझम ड्यू टू द लावा फ्लो बिलकुल. तर तिथे थर्मल मेटामॉर्फिझम ड्यू टू द लावा फ्लो वगैरे असं काही नाही झालेलं आहे. द अरवलीज डिपॉझिटेड लॅटर दॅन द दिल्ली. ठीक आहे, ॲक्च्युली अरवलीचं एज हे ओल्डर आहे दिल्लीपेक्षा. तो ऑप्शन त्या सगळ्यांपैकी एक जर फिट भेटत आहे तर ते कुठं ना कुठे टू युनिट्स वेअर टेम्पररी अपार्ट फ्रॉम दॅट ॲग्रीटेड. आता स्टेटमेंटसाठी किंवा याच्या सॅटिस्फॅक्टरी स्टेटमेंटसाठी तुम्हाला जेवढेही इश्यू किंवा प्रॉब्लेम्स आहेत अरवली आणि दिल्ली ओरिजिन्सचे, ऑब्व्हियसली तुम्हाला थरोली वाचावं लागेल, मल्टिपल प्रॉब्लेम, तेव्हा कुठे स्टेटमेंट हा करेक्ट वाटायला लागेल. ठीक आहे. सो ऑप्शन बी जो आहे इथे तो आहे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.